प्रभाग क्रमांक 152 मधील सिद्धार्थ कॉलनी येथे गेल्या अनेक महिन्यांपासून पावसाळा नसतानाही दररोज सायंकाळी 4 वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असल्याने स्थानिक रहिवाशांना विविध समस्यांना समोर जावे लागत आहे। या गंभीर समस्येची दखल घेत स्थानिक नगरसेविका तथा प्रभाग समिती अध्यक्षा सौ आशाताई सुभाष मराठे यांनी पुढाकार घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचं प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याचे आयोजन केले। या पाहणी दौऱ्यात सहाय्यक आयुक्त श्री शंकर भोसले, सहाय्यक अभियंता श्री किरण धस, पाणी विभागाचे श्री मनोज कलंत्री, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे श्री वाटेवर व श्री गवारी इमारत व कारखाने विभागाचे श्री अभिषेक व श्री विक्रम शिंदे यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तसेच भाजप सुभाषनगर पीएल लोखंडे मार्ग मंडळाचे अध्यक्ष श्री सन्नी कांबळे, श्री रवी गायकवाड आणि मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते। यावेळी नागरिकांनी परिसरातील पाणी तुंबण्याच्या समस्येबाबत अधिकाऱ्यांसमोर आपली व्यवस्था मांडली। प्रत्यक्ष पाहणी दरम्यान असे निदर्शनास आले की नाल्यांवर आणि गटारावर काही ठिकाणी रहिवाशांनी शिड्या, पाण्याचे पिंपे तसेच इतर साहित्य ठेवले असल्यामुळे गटारांची नियमित साफसफाई करणे शक्य होत नाही। परिणामी सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होत आहे। या संदर्भात पालिका प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना आवाहन करत गटारांवर ठेवलेले सर्व साहित्य तातडीने हटवण्याची विनंती केली, अन्यथा महापालिकेकडून संबंधित अडथळे हटवून गटारांची साफसफाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले। तसेच लवकरात लवकर नाले व गटारे स्वच्छ करून नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले। या संपूर्ण प्रकरणात स्थानिक नगरसेविका तथा प्रभाग समिती अध्यक्षा सौ आशाताई सुभाष मराठे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या। रहिवाशांच्या सातत्यपूर्ण तक्रारींची दखल घेऊन त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून प्रत्यक्ष पाहणी करण्यास भाग पडले। नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्या सातत्याने पाठपुरावा करत असून परिसरातील पाणी तुंबण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। स्थानिक नागरिकांनीही आशाताई मराठे यांच्या तत्परतेचे स्वागत करत समस्येच्या निराकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त केले। खूप दिवसापासून लोकांची मागणी आहे तर मोठा म्हणजे इकडून आता आपण बघितलं तर अर्धा पॅसेज आहे ना, पूर्ण अर्धा रोड सुक्का आहे, मधला पॅसेजच पाण्याने भरलेला आहे आणि त्याच्या पुढचा पॅसेज आहे तोही सुक्का आहे। तर तेवढ्याच भागामध्ये काय झालेलं आहे आणि आता पावसाळा तोंडावर आलेला, पावसाळा सुरूच झालेला आहे म्हणायचं तर काय झालेलं आहे की ही नाले साफसफाई झालेली नाही आहे। तर त्या अनुषंगाने मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः इथे या, स्वतः बघा की आपल्याला तिथे काय करता येईल। लोकांना रोज रोज उत्तरं आपण देतोय पण त्याच्यामुळे त्यांचं समाधान होत नाही आहे। आपण जर स्वतः तिथे येऊन बघितलं तर आता आमचे वॉर्ड ऑफिसरांनी सांगितलेलं आहे की जिथे जिथे आता हे खूप ठिकाणी नाल्यावरच एन्क्रोचमेंट आहे, तर पण जिथे जागा खुली असेल तिथे आपण ते तोडू आणि त्याच्यामधून गाळ काढू आणि तिथून आपल्याला काय इफेक्ट भेटतो। आणि काही घरं पण तुटलेली आहे, तर ते घरं तुटलेली आहेत आणि पाण्याच्या लाईन आहेत त्या गटरामध्ये त्यासुद्धा, आणि आता आपण स्टब लावलेले आहे। तर लोकांना विनंती करते की आपण त्या जे गटरामध्ये जे पाण्याची लाईन आहे त्याचं पाणी न वापरता स्टबवरून तुम्ही लाईनिंग घ्या, म्हणजे आपल्याला गटरामधले जे पण पाण्याचे पाईप तुम्हाला घाण पाणी येत असेल, लिकेज होतं कधी कधी, तर ते तुमच्या आरोग्याला हानिकारक आहे। त्याच्यासाठी जे स्टब लावलेले आहे 2 ते 3 करोड रुपये खर्च केले आता वॉर्ड ऑफिसरांनी, त्यांनी स्टब लावून घेतलेले आहे। तर माझे सर्व सिद्धार्थ कॉलनीच्या नागरिकांना विनंती असेल की तुम्ही महानगरपालिकेशी संपर्क करून जे तुमच्या पाण्याची लाईन आतमध्ये आहे ती तुम्ही स्टबवरून घेऊन नंतरसुद्धा आपल्याला, कारण हे पाणी येते ते पाण्याच्या वेळेच्या टायमाला येते, 4च्या नंतर 3:30 4च्या नंतर नळाला पाणी येते आणि नंतर हे भरते आणि मधलाच पॅसेज भरतो। आणि खूप लोकांच्या आता सांगितलेलं आहे की आतमधल्या गल्ल्यासुद्धा दत्तक वस्ती, कसं आहे महानगरपालिके सभागृहामध्ये आम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे की जे दत्तक वस्तीमध्ये काम करतात त्यांचं मानधन कमी आहे, तर त्यांनाही मानधन थोडंसं वाढून द्यावं आणि ज्या दत्तक वस्ती आहेत त्यांनी तिथे काम चांगलं करावं। कारण आज मी बघितलं तर खूप साऱ्या गल्ल्या आहेत आणि गल्ल्यामधला नीट काढल्या जात नाही आहे। आता साथीचे रोग सुरू झाले, तर महानगरपालिकेकडून जास्तीत जास्त प्रयत्न करेन की सर्व गल्ल्या साफ करून घ्यायचा। आणि त्याचप्रमाणे लोकांनाही सांगू इच्छिते की आपण सुद्धा सर्व जनतेने मला सहकार्य करावं की आपण सुद्धा कचरा गटरामध्ये टाकू नका।
जे काही असेल तुमच्या कचरा तुमच्या डब्यामध्ये टाका. काही गोष्टी आपण पटकन टाकून देतो आणि तिथे ते प्लास्टिक साचल्या जातं. प्लास्टिक साचल्यानंतर तो नाला तुंबतो आणि नाला तुंबल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये पाणी येते. तर त्याच्यामुळे सर्वांना माझी सिद्धार्थ कॉलनीच्या नाही तर सर्व आपल्या चेंबूरकर वासियांना विनंती आहे की तुम्ही प्लास्टिक मुक्त आपल्याला मुंबई करायची आहे. प्लास्टिक आपण ह्याच्यामध्ये टाकू नका, गटरामध्ये टाकू नका, प्लास्टिकच्या बॉटल्स टाकू नका आणि जो कचरा असेल सुका आणि ओला तो वेगळा करा आणि जे दत्तक वस्ती येतील त्यांच्याकडून तुम्ही त्यांना द्या, ते घेऊन जातील तुमचा. काय झालं आहे दरवर्षीप्रमाणे आता तुम्ही आता चॅनलच्या माध्यमातून आम्ही तर म्हणतो की मुख्यमंत्री आणि महापौरांना तुम्ही हा तुमचा व्हिडिओ जाईल अशी आम्हाला खात्री वाटते आणि या सिद्धार्थ कॉलनीला लवकरात लवकर न्याय मिळेल. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही हा त्रास सहन करतो आहे. मग जे प्रेत झालं एखादं तर प्रेत आम्हाला 4 ते 7च्या नंतर काढावं लागतं. एखादी हळद असेल तर आम्हाला 7च्या नंतर करावी लागते. एखादं कुठला सुखाचा कार्यक्रम किंवा दुःखाचा कार्यक्रम असेल तो आम्हाला 4 ते 7च्या नंतर करावा लागतो आहे. आज एवढी वाईट अवस्था आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये आम्ही राहतो या ठिकाणी, आम्हाला अक्षरशः लाज वाटते आणि आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब म्हणतात की आपल्याला मुंबई जी आहे स्वच्छ मुंबई करायची आहे. महापौर मॅडम म्हणतात मुंबई ही स्वच्छ मुंबई करायची. आमची विनंती आहे महापौर मॅडमला की महापौर मॅडम आपण एकदा 5च्या दरम्यान किंवा 4च्या दरम्यान एकदा सिद्धार्थ कॉलनी ही मागासवर्गीयांची वस्ती आहे आणि हे मागासवर्गीयांची वस्ती असल्यामुळं कदाचित याच्याकडं संपूर्ण मंत्रिमंडळाचं किंवा महानगरपालिकेच्या महापौरांचं किंवा महापालिकेच्या आयुक्तांचं दुर्लक्ष. इथे गटरचं एवढं पाणी साचतं की खूपच साचतं आणि खूप त्रास होतो. रोज मच्छर आणि शेपाळे किडेसुद्धा येतात तिथं. दरवेळेस आम्ही महानगरपालिकेला कॉन्टॅक्ट करतो, लेटर पाठवतो, पण कोणीही त्यांचं ऑब्जेक्शन घेत नाही, कोणी ॲक्शन बी घेत नाही. तर आम्हाला खूप कंटाळा आला. कचरेवाला येत नाही, संडास साफ करणं येत नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, वास खूप येतो पाण्याचा, लाद्या बी तुटलेल्या खूप भरपूर या गोष्टीला. तर आम्हाला एकच म्हणायचं आहे की प्लीज आम्हाला मदत करा. आम्ही झोपडपट्टीत राहतो पण चांगलं राहतो, तर त्यांच्या गटारी बी स्वच्छता ठेवा, आम्हाला बी स्वच्छ ठेवा. बस ते नगरसेविका खूप चांगले आहेत, इतक्या चांगले की ते स्वतः येतात ते साईटवर आणि आपली विजिट मारतात आणि सर्व कामं व्यवस्थित करून घेतात. ती खूप मोठी गोष्टी मराठेबाईची. आम्ही सिद्धार्थ कॉलनीमध्ये राहतो आहे. सिद्धार्थ कॉलनीमध्ये माझं नाव वंदना कांबळे आहे आणि आज कित्येक वर्ष जे रस्त्यावरती पाणी साचतं आहे त्या पाणी साचण्याबद्दल मॅडमनी पण आणि BMCवाल्याने पण खूप वेळा प्रयत्न केलेले आहेत. नाही असं नाही आहे, बरोबर मॅडम, केलेले आहेत प्रयत्न. पण काय होतं आहे की जो गाळ आहे तो गाळ काढल्याच्या नंतर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी व्हायला लागलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता आम्ही स्वतः आमच्या नगरसेविका मराठे मॅडम या स्वतः आयुक्तांना BMCचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना देखील घेऊन आल्या आणि आम्ही आता सर्वांना त्यांना ऑफिसरवाल्यांना दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर आता आम्ही असं मॅडमनी असं ठराव केलेलं आहे की ज्या म्हणजे नाल्यांवरती संपूर्ण पॅक आहे, नाल्यांचे पॅक केलेलं आहे ते काढून आणि त्याच्यानंतर तिथे तो ढापा बसवला जाईल आणि तो गाळ काढून घेतील आणि त्याच्यानंतर बघू पाण्याचं निवारण म्हणजे कसं थांबतं आहे की नाही आणि त्याच्यानंतर मग ते प्रयत्न करतील. पण अशीच आम्हाला शेवटपर्यंत मॅडम आमच्या पाठीशी राहून आम्हाला मदत करू देत आणि विभागामध्ये आणि त्याचं नेहमी लक्ष देतातच त्या विभागामध्ये. पाणी भरले म्हणजे पाणी 3:30 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत असतं आणि याचा त्रास म्हणजे एवढे मोठे मच्छर येतात, मुलं आजारी पडतात, घरामध्ये टॉयलेटचं सुद्धा पाणी याच्यामध्येच ॲड आहे. मग याच्यामुळं माणसं आजारी नाही पडणार का? सकाळी येतात BMCवाले ड्रमात औषध वगैरे टाकायला, त्याचा उपयोग काय? तुम्ही पहिले हे पाणी का साठतंय, कशामुळं हे होतं हे याच्यावर तुम्ही फोकस करा ना. तुम्ही पाणी नसताना येणार आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही असं करू आणि निघून जाणार, परत येतच नाही. किती वेळा सांगायचं? मग आता बघू ना, आता आलेत ना व्हिजिटसाठी इथून, म्हणजे त्यांनी जर काही म्हणजे केलं नाही तर मग पुढचं पाऊल उचलताच येईल ना. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.